मी अण्णासाहेब ठाकरे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. बरोबर. त्याच्यामुळं रविदासांचे विचार हे झाकवण्याचं काम समाजच करतोय असा माझा स्पष्ट आरोप आहे. मग रविदासांचा एक दोहा आहे, तो मी तुम्हाला थोडं बोलून दाखवतो त्याविषयी. आणि मला तरी वाटतो तो आजच्या काळामध्ये समाजाच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन टाकणार आहे. माथे पे तिलक हात मागं, हो, जग को ठगने के स्वांग बनाया. या दोह्याच्या माध्यमातून जे गुरु रविदास महाराज 750 वर्षापूर्वी जे काही बोलत होते ते आज सुद्धा देखील आपल्या समाजाला लागू आहे. की तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते फक्त संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे विचार सांगा. आणि संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे विचार इतर संत किंवा महापुरुषांनी सांगितले आम्हाला ते सांगा. अंधश्रद्धेच्या विरोधात म्हणा, जहा पर अंधविश्वास आहे सत्य परखत नाही. महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे. वारकरी फार मोठा आहे आणि वारकऱ्याच्या माध्यमातूनच रविदासांचा प्रचार होईल. तर हे वारकरी अगोदर तयार झाले पाहिजेत. तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही पण 17 वर्ष रविदासांच्या विचारानेच काम करतोय, आजही करतोय. तेव्हा समाजामध्ये प्रचार होईल, तसा प्रचार होणार नाही. गाडे महाराजांनी आता ते बोलून दाखवलं ते एकदम वास्तविक आहे. कारण आता इथं आमच्या इथे कोलारमध्ये एक रविदास जयंती साजरी झाली आणि तिथे एक महाराज संत रविदासांचे विचार मांडायचे, त्यांना मांडायचे होते, परंतु त्यांना त्याच्याबद्दलची जास्त माहिती नसल्यामुळं त्यांनी काय केलं, आता कुठतरी एखादा प्रोग्राम करायचा, पार पाडायचा म्हणून पार पाडायचा केलाय. महाराजांच्या प्रतिमेला त्यांचं पूजन वगैरे केलं. अगोदर सकाळी ब्राह्मणाचे हस्ते अभिषेक वगैरे केला असं मला समजलं. परंतु संध्याकाळच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मी जे महाराज म्हणत होते की रविदास महाराज हे संतांचे संत आहे, त्यावेळेस मला कुठतरी त्या महाराजांनी जरी ते अल्पज्ञानी होते, रविदासांचं पूर्ण ज्ञान नव्हतं, परंतु त्यांना जे अल्पज्ञान होतं रविदासांच्या बाबतीत त्यांनी एक कथा सांगितली. महाराज 5 नद्या ज्या गंगा, जमुना, सरस्वती, कावेरी, नर्मदा या 5 नद्या काळ्या कभिन्न झालेल्या होत्या, एकदम घाण कचरा अंगावर जमा झालेल्या होत्या. आणि त्या रविदासाच्या शेजारी असणाऱ्या आश्रमामध्ये गेल्या. तिथे कुक्कुट स्वामी, कुठून मला माहित नाही आता कुक्कुट स्वामी वगैरे, परंतु त्या ठिकाणी ते कुक्कुट स्वामीच्या आश्रमामध्ये गेले म्हणून कळालं. आणि तिथून त्या बाहेर आल्या आणि एकदम सुंदर छानशा स्वच्छ झालेल्या दिसल्या. आणि त्यावेळेस महाराष्ट्रामधून एक कुडलिक नावाचे एक भक्त आपल्या आई बापाच्या गळ्यामध्ये दोरखंड घालून आणि बायकोला खांद्यावर बसून असं काशीला चाललेले होते. आणि ते नेमकं रविदास महाराजांच्या कुटियाजवळच आले होते. सत्संग तिथं रविदास महाराज त्यावेळेस आपल्या आई वडिलांची शेंडीला गाठ बांधून त्या झोपाळ्याला म्हणजे पाळण्याला झोका देत होते शेंडीनं. आणि रविदास महाराज पुढे आपलं टाका टेप्याचं काम, चपला शिवायचं काम करत होते. आता तर मला जरा त्या गोष्टीचा उलगडा झाला नाही की कुक्कुट स्वामी आणि रविदास, का रविदासांच्याच विचारधारेमुळे त्या नद्या शुद्ध झाल्या म्हणायचं. कारण मनचंगा तो कटोत्मे गंगा ज्यावेळेस हा विषय येतो तर साहजिकच हा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो. महाराज या बाबतीत तुम्ही मला थोडंसं ज्ञान देऊ शकाल का? माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस महाराष्ट्रातील भक्तमंडळी काशीला गेले होते, त्यांनी त्या रस्त्यामध्ये त्या महिला जातानी पाहिल्या होत्या आणि परत रिटर्न येताना त्यांनी पाहिले की जातानी काळ्या कुट्ट होत्या. परंतु ते रविदासांचा आश्रम होता, कारण त्यांची चप्पल तुटली म्हणून ते रविदासांकडे चप्पल शिवायला गेले होते. असा तो एक भाग आहे. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर मनचंगा तो कटोत्मे गंगा हे जर ब्रीद वाक्य त्यांचं असेल तर त्या महिला गुरु रविदास महाराजांच्याच आश्रमात गेल्या असाव्यात अशी 100% माझी खात्री आहे. कारण त्या काशीनगरामध्ये एवढं मोठं कोणी श्रेष्ठ तर नाहीये. काशीचं माहेर घर जर म्हटलं तर हे पंडितांचं आहे आणि त्या ठिकाणी गुरु रविदास महाराजांनी संघर्ष केलेला आहे आणि त्यांचे इतकं खूप मोठा संघर्ष, हो फार मोठा, म्हणजे भारतामध्ये त्यांचं माहेर घर आहे आणि त्या ठिकाणी संघर्ष केलेला आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की त्या ज्या काही नद्याच्या नावाने ज्या काही महिला गेल्या होत्या की बाबा तुम्ही येऊन आमच्या गंगेमध्ये पाप धुता आणि आम्ही अशा काळ्या कुट्ट होतो आणि आम्हाला आश्रमामध्ये जाऊन संतांच्या चरणी जाऊन आम्हाला परत दर्शन घेऊन आम्हाला परत. आता याच्यामध्ये मला अजून त्या प्रवचनामध्ये त्यांची एक गोष्ट जाणवली. वारकरी संप्रदायाची जी स्थापनाच मुळात रविदासांपासून सुरू झाली
याच्याबद्दल हे मला जर थोडी माहिती द्याल का? भारताच्या लेवलवर जर म्हटलं तर वारकरी परंपरा संत रविदास महाराज आणि कबीरजी महाराज यांच्यापासून म्हटलं तरी काही वागो ठरणार नाही. कारण महाराष्ट्रातले नामदेव महाराज, संत नामदेवजी महाराज हे पंजाबमध्ये जाऊन 12व्या शतकामध्ये त्यांनी फार म्हणजे कीर्तनं केली, प्रवचन, सत्संग केली आणि तेही वारकरी संप्रदायाचे मूळ पाया आहे. परंतु मला जे प्रवचनामध्ये मूळ पाया रोहिदास महाराज हे हा शब्द प्रयोग ज्यावेळेस मी ऐकला त्याच्यातून मी अक्षरशः गदगद झालो की हे ज्ञान इतर कास्टच्या माणसाला म्हणजे इतर जातीमधल्या वारकरी संप्रदायातील व्यक्तीला आहे, परंतु आमच्या चर्मकार समाजाला नसावं. आणि चर्मकार समाज मात्र बाकी अजूनही सुद्धा दुसरीकडे पळतोय, खरं ज्ञान सोडून, घ्यायचं ज्ञान सोडून. कारण काय झालं, महाराष्ट्रामध्ये जे काही प्रबोधनकार आहेत त्यांनी अभ्यास केला, त्यांना बोलू दिलं जात नाही. त्याच्यामुळे समाज हा त्यांच्या विचारापासून वंचित राहतोय. हे महाराष्ट्रातील जे काही मंदिराचे संस्थापक, संघटनेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष हे त्याला जबाबदार आहेत. कारण यांनी काय केलं, समाज फक्त दावणीला बांधलाय. त्याच्यामुळे समाज इकडं तिकडं भरकटायला तयार नाहीये. आणि रविदासांचे विचार हे मांडत नाहीत. राजकारणी लोक आणून भाषण देतात, रविदासांचे विचार झकावले जातात. स्पष्ट विरोध आहे आणि डोळ्यांनी समोर दिसतंय आपल्याला ते सगळं. असं नाहीये की कोणावर खोटा आरोप केलाय, असं नाहीये. महाराजांनी आज तसं पाहिलं तर आता थोडक्यामध्ये आमच्याशी समजा जी हितगुज केली, चर्चा केली, ती अत्यंत खूप महत्वाची आहे. जो खेद त्यांनी आपल्या समाजातील पुढारी मंडळीबाबत आणि जयंती साजरी करतात याबाबत जो व्यक्त केला तो साहजिक बरोबर आहे. कारण एक तर आपल्या समाजामध्ये रविदासांची विचारधारा समजून सांगणारे खूप कमी लोक आहेत. जे दुसऱ्या समाजातील आहेत त्यांचं आम्ही ऐकायला सुद्धा तयार नाही. कारण बौद्ध समाजातील भरपूर लोक संत रविदासांचं ज्ञान त्यांच्याजवळ त्यांनी ठेवलेलं आहे, परंतु त्यांना आम्ही जातीच्या नजरेने पाहत असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना आपण काय बोलवत नाही, अशी एक शोकांतिका माझीवाली आहे. कारण रविदासांच्या बाबतीत, कारण रविदास हे कोणत्या एका जाती समूहाचे बिलकुल नाही, सर्व जाती धर्मांचे लोक त्यांच्या पायाचं स्पर्श म्हणजे त्यांचं ज्ञानामृत घेण्यासाठी त्यांच्याकडे यायचं. यासाठी सिकंदर लोधीचं उदाहरण दिलं जाईल, संत साधनाचं दिलं जाईल, संत मीराबाई, काशी नरेश, असे राजा पिपा, असे अनेक जे अजून दुसरे आपले शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव ते पण शिष्य आहेत रविदासांचे. म्हणजे हे ज्या गोष्टी आपण ज्यावेळेस पाहतो की सर्व धर्माचे लोक रविदासांच्या चरणामृत घेण्यासाठी, त्यांचं ध्यान मिळवण्यासाठी त्यांच्याकडे त्यांचं शिष्यत्व पत्करलं त्यांनी. असे म्हणजे प्रत्येक जातीमधले, धर्मामधले लोक ज्यावेळेस झुकलेले पाहतो, अगदी त्यावेळेस जरा इंग्रज आलेले असते, ते इंग्रज सुद्धा त्यांच्या पुढे झुकलेले दिसले असते. कारण 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 माहितीये का, रविदासांनी त्या ईश्वराची भक्ती कशी असते, खरा ईश्वर कसा असतो ते त्यांनी समजून सांगायचं काम केलं. आपण अंधश्रद्धेच्या नादी लागू नका, आपण डोळसपणे जगाकडे पहा आणि तिसऱ्या नेत्राचं म्हणजे साहजिक तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करावा, असं रविदासांच्या प्रत्येक दोह्यातून आपल्याला समजून येतं. आणि ही ती जी अमृतवाणी आहे, ज्या व्यक्तीनं ती प्राशन केली तो कधीही या जगामध्ये तरी मला असं वाटतंय निस्तेज होणार नाही, कारण त्याची उत्तरोत्तर त्याची प्रगती होईल. आज मला या ठिकाणी चौथी भेट देत असताना आदरणीय धाकतोडे साहेब यांनी दोघांच्या चर्चेतून खंत वाटली, म्हणून आम्ही त्याच्या गुरु रविदास महाराजांच्या आणि समाजाविषयी चर्चा करण्यात आली. आणि जे गुरु रविदासांचे मंदिरं बांधून सप्त्या घालतात किंवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किंवा कार्यकर्ते जयंती करतात, याच्याविषयी जी चर्चा झाली ही फार खूप आनंदाची चर्चा आहे आणि चर्चा होणं गरजेचं आहे. त्याच्यातूनच आउटपुट निघेल. जर काहीच झाली नाही तर काहीच कोणाला काही कळणार नाही. ते दत्ता महाडिक म्हणायचे, कोणी कोणाला नाही बोलायचे, असंच चालायचे. असे या वक्तीप्रमाणे न राहता आपण कुठलाही विषय मांडा, चर्चा म्हणून मांडा, कोणाची टीका टिप्पणी म्हणून नाही. वास्तव हे मांडलं पाहिजे आणि म्हणून मला ते वास्तव मांडण्याचं राजश्री न्यूज चॅनलने मला म्हणजे प्रेरणा दिली. मी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जय रविदास, जय भीम. मित्रांनो, आपणच या ठिकाणी आता रविदासाचार्य रविश्री गाडे महाराज यांनी जी खंत बोलून दाखवली ती अगदी सत्य आहे, कारण ते वास्तव आहे, नाकारून चालणार नाही.
समाजामधील नेत्यांनी जरूर पुढाकार घ्यावा, नेतृत्व करावं. परंतु रविदासांना झाकून नव्हे तर त्यांना प्रखर प्रकाशात आणून केलं पाहिजे. आणि जोपर्यंत रविदासांचा ज्ञानप्रकाश समाजाच्या मध्ये पोचणार नाही तोपर्यंत समाजातील अंधश्रद्धा, रूढीवाद कमी होणार नाही. त्यासाठी आपल्याला त्यांच्या ज्या संदेशामधून ज्या गोष्टीचं आपल्याला थोडस प्रबोधन झालं ते आपण शब्दशः अंगावर न घेता त्यांचं समाजाप्रती त्यांनी जे खंत व्यक्त केलेली आहे की माझा समाज हा ज्ञानी असावा, आपण त्या हिशोबाने किंवा त्या इच्छेने त्याला स्वीकारताल ही अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी त्यांचं वालं आणि आपलं निरोप घेतो. जय भीम, जय रविदास. जय या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर आपल्या काही म्हणणे असेल तर जरूर कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.